दोस्तों इस वीडियो में मैं आपको बताने वाला हूँ अभी देखिए यहाँ पर स्क्रीन पर देख रहे होंगे। सो ये है यहाँ पर हमारा फोटो कॉपीज का पेपर ऑफिशियल है। एक स्टूडेंट्स का है हमारे पास। ये पिछली बार मेरे पास चेक करने के लिए आया था और ये भी मेरे पास एक पेपर है जो पिछली बार चेक करने को आया था। सारे के सारे पेपर जो है मेरे पास चेक करने के लिए आए थे, जो मुझे अच्छे लगे। ठीक है, इसमें कुछ और भी कुछ थे पेपर जो अच्छे थे, लेकिन मुझे ज़्यादा अच्छे लगे वही मैं आपको यहाँ पर बताने वाला हूँ। जिन्होंने अच्छे खासे पॉइंट्स वगैरह लिखे थे, उनका ही पेपर मैं यहाँ पर शो करने वाला हूँ। ठीक है, और कितने पॉइंट्स लिखने पर कितने मिलते हैं वो भी मैं आपको इस वीडियो में बताने वाला हूँ। ठीक है, तो चलिए वीडियो को शुरू करते हैं। आज के इस वीडियो में मैं आपको बताऊंगा किस प्रकार से आपको पेपर लिखना होता है, किस प्रकार से आपको पॉइंट्स लिखने होते हैं, किस प्रकार से आपको डायग्राम निकालनी होती है। वो सब कुछ मैं आपको इस वीडियो में बताऊंगा। दोस्तों ये पेपर हम बात करेंगे अभी कॉम 222, ठीक है, मतलब कॉम 222। तो ये जो है ये बीकॉम का पेपर है सेकंड ईयर का। इसमें मैं आपको बताऊंगा यहाँ पर किस प्रकार से आपको इसने पॉइंट्स लिखे थे और इसको कितने मार्क्स मिले थे। ठीक है, हम नीचे जाएंगे। स्टूडेंट का मैं आपको नाम नहीं बता पाऊंगा, उसका पीआरएन नंबर भी आपको नहीं बता पाऊंगा, और उसका जो आईडी है, जो उसका सीट नंबर है, वो भी आपको यहाँ पर नहीं बताऊंगा। ठीक है, क्योंकि ये प्राइवेसी होती है किसी की। ठीक है, पर्सनल के लिए। देखिए फर्स्ट क्वेश्चन इसने लिखा था, संघटना ही एक विशिष्ट कार्यात किंवा उद्योगात कार्यरत असते. ठीक आहे, तर संघटनेवर हा प्रश्न असेल कदाचित. मराठी मीडियमसाठी आहे हा बीकॉमचा. तर यामध्ये बघा तुम्हाला हा मराठी मीडियमचा आहे. माझ्याकडे इंग्लिश मीडियम पण आहे. मी तो पण तुम्हाला दाखवेल. आता बघा दादाचा अक्षर तर एक नंबर आहे. विशेष नाहीये. आता दादा आहे का दादी आहे मला माहीत नाहीये. अक्षर एक नंबर आहे. काही विशेष नाहीये. दादाने सुरुवात पण चांगली केलेली आहे. व्याख्यात्मक सुरुवात केलेली आहे. पॉइंट्स वगैरे व्यवस्थित खाली मांडला. पण दादाने चूक अशी केली की मुद्दा मांडलाच नाही. त्याने फक्त एकदम आपलं याच्यासारखं केलंय, निबंध वगैरे लिहिल्याप्रमाणे. व्याख्या समजा लिहिली असेल सुरुवातीला 1 मार्क व्याख्येला आलाच. बाकीचे जे 2 मार्क आहेत दादाला फक्त याच्यामध्ये पॅराग्राफला मिळालेले आहेत. आता मी सांगतो एवढा चांगला पेपर लिहिला म्हणजे 3 मार्क म्हणजे चांगली गोष्ट मिळाली. 3 मार्क मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे याच्यासाठी. पण दादाने जर समजा याच्यामध्ये पॉइंट्स वगैरे लिहिले असते. समजा 1, 2, 3, 4, 5 तुम्हाला 3 ते 5 पॉइंट तुम्ही लिहिलेच पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये बघा 4 पैकी 5 पैकी 4, 5 पैकी 5 मार्क मिळणं तर नशीबच लागते. काही-काही लोकांना मिळाले पण आहेत 5 पैकी 5 मार्क. पण 5 पैकी 4 मार्क त्याला 100% मिळाले असते. म्हणजे 1 मार्क याचा आरामात वाढला असता. पण दादाने काय केलं, अक्षर चांगला आहे म्हणून त्याला 3 मार्क मिळालेत. कदाचित याला 2 मार्क मिळू शकले असते. पण पॉइंट जर का 2-3 जर अजून मुद्दे टाकले असते याच्यामध्ये पॉइंट्स, तर कसे-कसे समजा. आता बघा हा प्रश्न कशावर आहे? संघटना ही एक विशिष्ट कार्यात किंवा उद्योगात काम करते. संघटनेबद्दल तुम्हाला लिहायचं आहे, बरोबर? संघटना म्हणजे काय? ऑर्गनायझेशन. इंग्लिश मीडियमवाले लक्षात घ्या. ऑर्गनायझेशन. तर ऑर्गनायझेशनचे बेनिफिट्स असेल, ठीक आहे, एडवांटेजेस असेल, डिसएडवांटेजेस असेल, ठीक आहे, बेनिफिट्स असेल, पॉइंट्स असं ऑर्गनायझेशनबद्दल किंवा संघटनेबद्दल तुम्हाला भरपूर माहिती तुम्ही लिहू शकता. तर तुम्ही 3-4 पॉइंट जर अजून खाली लिहिले असते, बघा जागा पण खाली आहे. 1, 2, 3, 4. 4 ते 5 लाईन जागा खाली आहे आणि सुरुवात मित्रांनो वरतून केली पाहिजे बरं का. बघा तुमच्याकडे 1, 2 वरती त्याने 2 लाईनी सोडलेल्या आहेत. वरची लाईन सोडून द्या. ठीक आहे, ती मार्क्स काउंटिंगसाठी दिलेली असते, मार्क्स काउंटिंगसाठी. तर तुम्हाला जिथून तुम्ही सुरुवात करता तिथूनच तुम्हाला लिहायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1 असेल बघा, दादाने परत इथं रेष वाढली. सगळ्यात मोठा दादाने प्रॉब्लेम इथं असा केला, की याने बघा समास ओढला आहे. ऑलरेडी तुम्हाला क्वेशन लिहायला बघा इथे लाईन सोडलेली आहे. तर परत परत तुम्ही याच्यामध्ये जी आहे लाईन ओढलेली आहे. तर अजिबात हे बघा, वाय-सी-एमच्या पेपरला तुम्हाला वाय-सी-एमच नाही कुठलाही असो, एस-पी-पी-ओचा असेल, ठीक आहे, इग्नूचा असेल, एस-पी-पी-ओ, एस-ओ-एलचा असेल, मुंबई एक्स्टर्नलचा असेल, कुठलाही पेपर असेल तुमच्याकडे, तुम्हाला पेन्सिल, पेन सोबत न्यायची आवश्यकता नाहीये. सॉरी, पेन्सिलचा विषय सोडून द्या. तुम्हाला पट्टी, जी तुमची मोजपट्टी असते, बरोबर? तर स्केल पट्टी तुम्हाला सोबत न्यायची आवश्यकता नाहीये. कारण तुम्हाला ऑलरेडी बघा इथं देखील लाईनिंग केलेली आहे लेफ्ट साइडला अर्ध्या इंचाला, आणि इथे देखील बघा लास्टला तुम्हाला लाईनिंग केलेली आहे. तुम्हाला मध्ये रेष करायची गरज काय आहे? कधी-कधी काय होतं ना, जो चेकर असतो, एक्झामिनर असतो, तो तुम्हाला कधी-कधी ह्या गोष्टीने इरिटेट होऊन सुद्धा तुम्हाला कमी मार्क देऊ शकतो. आणि त्याच्या घरातले जर काही वाद चालू असतील, तर मग तो विषय सोडून द्या. आता माझ्याकडे भरपूर पेपर चेक करायला तर मी बघतो. जर ज्याच्यावरती रेष असेल ना, 100% 1 मार्क कटणार. ज्याने ही रेष ओढली त्याचा 100% मार्क कटणार. अरे बाबा, काय गरज आहे रेष ओढायची? प्रश्न क्रमांक लिहिला ना तुम्ही, बरोबर. प्रश्न लिहायची आवश्यकता नाहीये. इथे 1 नंबर टाकायचा. खाली ए-बी-सी, अ-आ-ई जे असेल तुमचं टाकायचं. बरोबर? किंवा इथं बघा तुम्हाला हे करायचं ते तुम्ही डायरेक्ट लिहायला सुरुवात करू शकता. लाईन सोडा का नका सोडू. ठीक आहे. म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे एकच पेज तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. पण ठीक आहे, पेपर चांगला लिहिला होता याने बघा. फक्त 3 मुद्दे कमी मांडले यानं, त्यामुळे कदाचित याचा 1 मार्क कटला. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही पेपर असं लिहू शकता, काही अडचण नाहीये. पण तुम्हाला मुद्दे वगैरे तुम्हाला याच्यामध्ये लिहावं लागेल. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये मला थोडंसं हसायला या गोष्टीचं आलं होतं बघा. डुकर म्हणजे शब्द वगैरे थोडंसं जपून लिहीत जा. ठीक आहे. आता हास्य त्या याचं एखाद्या कोणाचं तरी नाव असू शकतं हे. ठीक आहे. पण हे थोडंसं जरा जपून शब्द वापरत जा, जेणेकरून समोरच्याला नाही कळले पाहिजे. ओके. तर तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 असे तुम्हाला याच्यामध्ये कमीत कमी पॉइंट आले पाहिजे. समोर जाऊया आपण याच्यामध्ये. 2 नंबरचा प्रश्न आहे बघा. इथे देखील त्या दादाने तीच चुकी केलेली आहे. 3च मार्क त्याला दिले गेलेले आहेत. ठीक आहे. इथे देखील त्याने पॉइंट दिले असते. त्याला 4 पैकी 4 मार्क मिळाले असते, 5 पैकी 4. संपूर्ण. बघा अक्षर 1 नंबर आहे. काही अडचण नाही. बघा आता या दादाने बघा फक्त इथे थोडंसं लिहिलं त्याला 1 मार्क मिळाला. व्याख्येला 1 मार्क मिळाला. अक्षर महत्वाचं आहे याच्यामध्ये बघा. ठीक आहे. इथे देखील त्याला 1 मार्क मिळाला. म्हणजे हे देखील महत्वाचं आहे.
समोर जाऊया खाली आता. समोरचा प्रश्न बघा, इथे देखील त्याला 1-1 मार्क कमी मिळालेला आहे. ठीक आहे. आता इथे बघा त्याने 2च पॉइंट लिहिलेले आहेत. कधी-कधी काय होतं ना, तुम्ही विनाकारण हाताने चुका करून बसता. आता बघा, इथे बघा त्याने कसे पॉइंट मांडले. आता इथे त्यानं परत एक अजून एक चूक केली. व्याख्या सुरुवातीला लिहिलीच नाहीये किंवा एक पॅराग्राफ त्याने सुरुवातीला लिहिलाच नाहीये. बरोबर? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 6 त्यांनी पॉइंट लिहिलेले आहेत. ठीक आहे, काही अडचण नाही. एवढे पॉइंट लिहायची आवश्यकता नव्हती. 2 पॉइंट जर यातले कमी केले असते, बरोबर? आणि हे जर खाली लिहिलं असतं आणि वरती जर व्याख्या लिहिली असती, परत त्याला 4 मार्क मिळाले असते. म्हणजे हे माझ्या मताप्रमाणे बरं का. म्हणजे आम्ही अशा प्रकारे पेपर चेक करतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे. समोर जाऊया परत बघा याच्यामध्ये याला देखील 3 मार्क मिळाले. निवड प्रक्रियेचे महत्त्व. अरे दादा हे लिहायची आवश्यकता नव्हतीच. ठीक आहे. 1, 2, 3 विनाकारण 3 ओळी सोडल्या. इथं देखील गॅप सोडला. म्हणजे बघा तुम्ही काही पण नका करत जाऊ असं. मुद्दे तुमचा अक्षर चांगला आहे म्हणजे असं नाही समजायचं. 7 पॉइंट लिहिले. अरे बाबा 7 पॉइंट लिहायची आवश्यकता नाही यायची. 4 ते 5 पॉइंट खूप झाले. व्याख्या नाही लिहिली याच्यामध्ये सुरुवातीला. ठीक आहे. मुद्दा नाही मांडला. ते देखील याच्यामध्ये. निवड प्रक्रियेचे महत्त्व. ते ठीक आहे. पण निवड म्हणजे काय? प्रक्रिया म्हणजे काय? हे देखील तुम्हाला सांगावं लागेल ना त्याच्यामध्ये. व्याख्या लिहावी लागेल ना त्याची. नंतर खाली पॉइंट लिहायचे. म्हणजे थोडक्यात काय माझं म्हणणं असं आहे, की प्रत्येक क्वेश्चन मागे याचा 1-1 मार्क कटलेला आहे. ओके. असं देखील याच्यामध्ये होत असतं. आता बघा इथं बघा दादाने काय केलं. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला व्याख्या लिहायची किंवा त्याचा एक पहिला पॅराग्राफ लिहायचा आणि खाली पॉइंट लिहायचे. दादाने काय केलं बघा, एकदम शॉर्टकटमध्ये मारलं. अर्धच पेज आन्सर आहे फक्त याच्यामध्ये. तरी त्याला 3 मार्क मिळाले. म्हणजे अशा प्रकारे थोडेसे जर अजून 2-3 पॉइंट वाढवले असते किंवा थोडासा एखादा पॅराग्राफ वाढला असता खाली, थोडीशी जागा सोडली नसती, तर त्याला 4 मार्क मिळाले असते आरामात. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आता ठीक आहे, दादाने समोर काही लिहिलंच नाही बहुतेक आणि त्याला मार्क जर तुम्ही बघितले, तर तुम्हाला बघा अशा प्रकारे मार्क्स सिस्टम असते शेवटी. त्याला बघा 28 मार्क मिळाले. ओके. आता बघा माझ्या माहितीप्रमाणे बघा त्यानं काय केलं, त्याला फक्त एका प्रश्नामध्ये 4 मार्क मिळालेले आहेत. ठीक आहे. कुठला आहे पहिल्याचा सी. त्याला 4 मार्क मिळाले. पण दादाला सगळ्या विषयामध्ये 4 पैकी 4 मार्क होते, 5 पैकी 4 मार्क होते, जसं मी तुम्हाला सांगितलं. बरोबर? त्याचे बघा मार्क किती कटले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. दादाचे 8 मार्क कटले. 8 सोडून द्या, 5 मार्क त्याचे आरामात कटले. म्हणजे 28 आणि 5 किती 33. पासिंग असते 32ला. म्हणजे तो हाताने फेल झाला याच्यामध्ये. बरोबर? त्याने फक्त थोड्याशा चुका केल्या. आय थिंक याने पेपर रिचेक केला होता ना, त्यावेळेस बहुतेक याचे 4 मार्क वाढलेले आहेत. हां, बरोबर. हा पास आउट झालेला आहे. काही अडचण नाहीये. पण मग कधी-कधी तुमचा असा प्रॉब्लेम होतो. पण पेपर कसा लिहायचा? तर तो अशा प्रकारे लिहिला गेला पाहिजे. ओके. ते झालं. समोर जाऊया बघा आता. हा आहे बघा कॉम 209. ओके. आता आपण डायरेक्ट विचार करूया, याला किती मार्क पडले होते कॉम 209 ला बघा. आई खतरनाक पेपर आहे बघा. पहिल्या प्रश्नाला त्याला बघा 4 मार्क मिळाले. दुसऱ्याला देखील 4 मार्क मिळाले. तिसऱ्याला देखील त्याला 4 मार्क मिळाले. ठीक आहे. 12 मार्क मिळाले. दुसऱ्याला बघा 4 मार्क, 4 मार्क, 4 मार्क, 4 मार्क. ओके. याने जवळपास पेपर आउट ऑफ लिहिला होता. आणि आउट ऑफचा जर विचार केला आपण, तर बघा 60 मार्क मिळालेले आहेत. बरोबर? क्वेशन असा 16, 16 चूक 64. ओके. एक क्वेशन कदाचित कमी लिहिला असेल यानं. ठीक आहे. बघा 60 मार्क मिळाले. थेअरी पेपरला 60 मार्क मिळाले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. बघा 60 मार्क हेच पकडा आणि 20 मार्क प्रॅक्टिकलचे म्हणजे 80 मार्काला 100% पण मिळाले असतील पेपरमध्ये. ओके. एकदम छान. बघूया आपण पेपर कसे लिहिला आहे. ओके. ओके. हे फ्रंट पेज आहे. हे सोडून देऊया आपण. बघा. बघा पहिल्या प्रश्नाला याला 4 मार्क मिळालेत. बरोबर? आता 5 पैकी 5 मिळणं तर मुश्किल आहे, हे तुम्हाला मी अगोदर सांगितलं आणि 5 पैकी 5 मार्क मिळणं म्हणजे खूपच अवघड गोष्ट आहे, मिळणारच नाही कुणाला. ठीक आहे. बघा आता इथं बघा ह्या दादाने काय केलं बघा, व्याख्या लिहिली. ओके, गुड. बघा पहिला पॉइंट मांडला, पहिला मुद्दा मांडला. ओके. आणि बघा त्याने खाली 5 पॉइंट लिहिले. 1, 2, 3, 4, 5. 5 पॉइंट लिहिले आणि परत त्याच्या खाली जे काही निष्कर्ष वगैरे असतो ते देखील मांडलं. जागा कमी असल्यामुळे त्याने बघा शेवटच्या पानावर लिहिलं. कधी-कधी काय होतंय असं जर तुम्ही पेपर लिहिला ना, समोरचा भाविक होऊन जातो आणि तो तुम्हाला मार्क देऊ शकतो. मग आता इथे त्याला बघा 4 मार्क मिळालेत. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पेपर लिहिला गेला पाहिजे. बघा बी प्रश्न बघा समोरचा. ठीक आहे. भाडे खरेदी पद्धत. पॉइंट मांडला. ठीक आहे. सगळं व्यवस्थित केलं. खाली बघा 4-5 पॉइंट लिहिले. बघा जागा नसताना सुद्धा त्याने खाली पेपर लिहिलेला आहे. म्हणजे असा पेपर जर तुम्ही लिहिला आणि बघा याने बघा एक्स्ट्रा लाईन नाही मारली. समाज सोडलेला आहे बघा. ऑलरेडी तुम्हाला अर्धा इंच जागा सोडलेली आहे. बी-सी-डी वगैरे लिहायला. ठीक आहे. अशा प्रकारे बघा आणि याला या ठिकाणी देखील 4 मार्क मिळालेले आहेत. ठीक आहे. बघा हा देखील बघा समोरचा एक प्रश्न आहे. कॉम 209. ओके. आता हा बघा सॉरी क्वेशन बघा समोरचा सी. याच्यामध्ये बघा त्याला 4 मार्क मिळालेले आहेत. इथे देखील त्याने बघा खाली पॉइंट लिहिले. याला देखील 4 मार्क मिळाले. ठीक आहे. डीला देखील 4 मार्क मिळालेले आहेत. ठीक आहे. क्वेशन 2A 4. ठीक आहे. हा वरचा प्रश्न असेल. खालचा प्रश्न आहे. अशा प्रकारे बघा इथं बघा खाली परत त्याने दिलं होतं. कृषी उद्योगाची रोकड पद्धत तुम्हाला लिहायची आहे. अशा प्रकारे बघा त्याने खाली आकृती देखील काढलेली आहे एक टेबल टाइपमध्ये. त्यामुळे त्याला 4 मार्क सहज मिळून गेले. ठीक आहे. परत बघा इथं भांडवलशाही वगैरे इथे देखील त्यांना मार्क मिळाले आहेत. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पॉइंट लिहायचे आहेत. जेवढे तुम्ही पॉइंट दिसाल बघा, एकाही प्रश्नामध्ये एकाही उत्तराला त्याला 3 मार्क नाहीयेत. बघा आणि ही बघा आकृती, अशा प्रकारे आकृती काढली गेली पाहिजे. बरोबर? आता बघा ते संगणकाचे वैशिष्ट्ये, संगणकाचे कार्य तुम्हाला दिलेली आहेत. अशा प्रकारे तुम्ही पॉइंट मांडले गेले पाहिजे. बघा, एक आकृती काढली म्हणून बघा उत्तर देखील अट्रॅक्टिव्ह दिसतं त्याला. बरोबर?
ALU, CPU, आउटपुट मेमरी वगैरे, इनपुट डेटा वगैरे, संगणकाचे कार्य वगैरे त्याच्यामध्ये त्यांना आकृती काढलेली आहे. अशी आकृती जर तुम्ही देखील काढली तुम्हाला 4 पैकी 4 मार्क किंवा 5 पैकी 4 मार्क आरामात मिळतात. इथे इथे देखील बघा आकृती काढलेली आहे कॉम्प्युटर लॅपटॉपची. म्हणजे थोडंसं समोरच्याला पॉइंट्स वगैरे हायलाइट होतात. बरोबर? इथे बघा टेबल काढला. बघा मी तुम्हाला मगाशी काय बोललो, की स्केल पट्टी सोबत न्यायची आवश्यकता नाहीच आहे. इमानदारीने उत्तर लिहिलं बघा. बघा आता तो कोणी म्हणेल का हा विषय कॉपी केलेला आहे. नाहीये. अजिबात हा कॉपी केलेला नाहीये. क्वेशन 3E बरोबर? 4 मार्क मिळालेले आहेत. हातानेच रेषा ओढलेल्या आहेत बघा एकदम म्हणजे समोरचा देखील चेक करणार किती भावुक होऊन चेक करतो बघा. अशा प्रकारे बघा भलेही उदाहरण मनाने लिहिलेलं असेल कदाचित. असा प्रॉब्लेम तो उदाहरण नाहीये. पण त्यानं मनाने लिहिलं असल्यामुळे त्याला असे मार्क याच्यामध्ये मिळाले गेले आहेत. बरोबर? तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता. असं करून बघा. आता याच्यामध्ये बघा मिस्टेक काय झाली होती वाय-सी-एमकडनं जे चेकर असतात. वाय-सी-एमची चुकी नाही याच्यामध्ये चेकर. बघा प्रश्न क्रमांक पहिल्याचा ए झाला. ठीक आहे. बी झाला. सी झाला. डी झाला. बरोबर? पहिले 4ही प्रश्न लिहिलेत. ओके. काही अडचण नाही. दुसऱ्याचा ए लिहिला. दुसऱ्याचा बी लिहिला. दुसऱ्याचा पण सी लिहिला. दुसऱ्याचा डी लिहिला. 4ही पण प्रश्न झाले. परत बघा तिसऱ्यामध्ये ए लिहिला. बी लिहिला. सी लिहिला. ई लिहिला. बरोबर? म्हणजे 4 पैकी 4 लिहिले. परत चौथ्याचा बी लिहिला. सी लिहिला. ए लिहिला आणि ई लिहिला. बरोबर? 4 पैकी 4 पूर्ण प्रश्न सोडवलेले. बरोबर? परत प्रश्न दुसऱ्याचा ई लिहिला. म्हणजे शेवटी जागा उरली म्हणून त्यानं परत लिहून टाकला. म्हणजे ऑरचे सुद्धा प्रश्न वगैरे लिहिले होते याच्यामध्ये. पण इथे चुकी बघा काय झाली, वाय-सी-एमकडनं सगळ्या याच्यामध्ये 5 प्रश्न असतात. बरोबर? 5 पैकी 4 लिहायचे असतात. इथे बघा 1, 2, 3 त्याला पहिल्या प्रश्नाला फक्त 4च 4, 4, 4 म्हणजे त्याला फक्त 3च प्रश्नाचे मार्क दिले गेलेले आहेत. आणि ॲक्चुअली त्याचा पेपर कसा होता बघा हे देखील उत्तर लिहिलं होतं बीचं आणि हे देखील लिहिलं होतं. तरीही त्याचे मार्क काटलेले आहेत. म्हणजे इथे 4 मार्क त्याचे विनाकारण कमी केलेत. पेपरला दिलेले असताना सुद्धा कमी केलेत. म्हणजे बघा आता इथे 16-16 मार्क होते. म्हणजे 16 चूक 64 याला 64 मार्क पाहिजे होते. म्हणून हा पेपर रिजेक्टला गेला होता. पण याचे मार्क नाही वाढलेत. काय माहिती त्यांचा काय प्रॉब्लेम होता तो. त्यांनी मार्क नाही वाढवले याच्यामध्ये. मी ते चेक केलेलं आहे. मी स्वतः कॉल केला होता वाय-सी-एमला. पण त्याला मार्क्स वगैरे याच्यामध्ये नाही दिले गेले. तर म्हणजे हा एक विषय याच्यामध्ये झालेला आहे. याच्यावर मी पत्र देखील वाय-सी-एमला पाठवलं होतं, पण त्यांचा अजून काही रिप्लाय त्याच्यावर आला नाहीये. तसं तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळेस निकाल लागला होता, त्यावेळेस मी स्पेशली हा सीट नंबर आणि सगळं काही पेरा नंबर मेन्शन करून मी त्यांना पत्र पाठवलं होतं वाय-सी-एमला लेखी. पण त्यांनी याच्यावरती कुठली दखल नाही घेतली आणि कुठला कॉल वगैरे अजून तरी नाही आलेला. ठीक आहे. म्हणजे थोडं हा हलगर्जीपणा आहे त्यांचा. कारण बघा संपूर्ण पेपर व्यवस्थित दिलेला बघा. पहिल्या प्रश्नाला देखील ऑरचं उत्तर लिहिलं होतं बघा. पहिल्या प्रश्नामध्ये त्यानं बघा 5 पैकी 5 लिहिले. आणि दुसऱ्यामध्ये देखील 5 पैकी 5 लिहिले. तरीही इथं बघा 4 मार्क काटले त्यांनी. ठीक आहे. हा ऑरचा प्रश्न होता म्हणजे एक्स्ट्रा होता. पण इथे लिहून सुद्धा त्याला दोन्ही प्रश्नाचे उत्तर लिहून सुद्धा त्याला एकाही प्रश्नाचं उत्तर तिथं नाही दिलेलं. म्हणजे 4 मार्काचं याचं नुकसान याच्यामध्ये केलेलं आहे. जर 64 मार्क झाले असते आणि ते समजा 20 मार्क, 84 मार्क झाले असते, हा युनिव्हर्सिटीला टॉपर आला असता. पण आता कदाचित याचं सीट दुसरीकडे कोणाकडे तरी गेला असेल कदाचित. ओके, हरकत नाही. असं होत राहतं. पण 60 मार्क मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. चला समोर जाऊया. बघा हा देखील कॉम्बिनेशनच पेपर आहे. हा आय थिंक इंग्लिश मीडियम असेल. ओके, समोर जाऊया बघा. हा इंग्लिश मीडियम आहे. आता इथे बघा हा दादा आहे का दादी आहे मला माहीत नाहीये. मुलगा आहे का मुलगी आहे ते. 2चं सी लिहिलंय बघा यांनी. पॉइंट्स बघा एकदम व्यवस्थित दिलेले आहेत. काही अडचण नाही. टाइप्स ऑफ जनरल इन्शुरन्स. इन्शुरन्स याच्यामध्ये हा प्रश्न आहे. त्यानं फक्त काय केलं डायरेक्ट इन्शुरन्स लिहायला सुरुवात केली. बरोबर टाइप्स ऑफ इन्शुरन्स लिहिले. त्यानं डायरेक्ट टाइप्स लिहायला सुरुवात केली. पण डेफिनिशन वगैरे याच्यामध्ये लिहायला पाहिजे होती सुरुवातीला 2-3 ओळी तरी डेफिनिशन लिहायला पाहिजे होती. 5 पॉइंट लिहिले, 3 मार्क मिळाले. ठीक आहे. इंग्लिशमध्ये लिहिलं होतं कदाचित त्यानं जर समजा याच्यामध्ये लिहिलं असती, व्याख्या लिहिली असती. ठीक आहे. तर त्याला कदाचित 4 मार्क मिळाले असते. ओके. आणि त्यानं मध्ये बघा जागा सुद्धा सोडलेली आहे. त्यामुळे जागा सोडायची आवश्यकता नव्हती. आणि भाईनं अजून एक चुकी अशी केलेली, की अंतर खूप लिहिलेलं आहे याच्यामध्ये आणि परत त्याच्यामध्ये एक्स्ट्रा समास मारला, रेष मारली याच्यामध्ये एक्स्ट्रा जागा सोडली. त्यामुळे कदाचित 1 मार्क कटला असेल. कारण मी तुम्हाला सांगितलं चेकरचा देखील काहीतरी नियम असतोच. त्यामुळे ते विनाकारण ते तुमचं नुकसान करून घेऊ नका. अजिबात अशी रेष सोडायची नाही. नेक्स्ट टाईम जर का मला कोणी रेषा मारलेला सापडला पेपरवर, मी सरळ त्याचे 2 मार्क कापणार आहे. थोडक्यात समजून घ्या तुम्ही आता. आता याच्यामध्ये समजून घ्या तुम्ही, समजा 3 मार्क मिळाले, जिथं भाईला 4 मार्क मिळायला पाहिजे होते. भाई असेल का बहीण असेल, कोणी असेल. इथे देखील बघा मला आता पार काय बोलू याच्यावर. एका पेजवर एकच उत्तर लिहायचं असतं. अक्षर चांगलं आहे ठीक आहे, पण विनाकारण दुसऱ्या पेजवर उत्तर लिहायचं नव्हतं. एका पेजवर एकच उत्तर लिहायचं असतं. सगळ्यांनी लक्षात ठेवा. एका प्रश्नाचं उत्तर एकाच पेजवर लिहिलं पाहिजे. तुमच्याकडे फक्त 18 पेजेस असतात आणि तुम्हाला 16 प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तुमच्याकडे 2 पेज एक्स्ट्रा उरतात. त्यावर तुम्हाला काय करायचं ते करू शकता. ठीक आहे. बीचा टाइप्स ऑफ कॅपिटल. बघा याला 3 मार्क मिळालेत. आता कसे मार्क दिलेत 3 मार्क काय माहिती. परत बघा इथं याला समोर छोटासा पॉइंट लिहिलाय, तरी एकच मार्क मिळाला. म्हणजे फार अवघड काम आहे. नाही बोललेलंच बरं याच्यावरती. ठीक आहे. थोडंसं कमी जास्त केलेलं आहे याच्यामध्ये, पण 3-3 मार्क मिळाले म्हणजे एव्हरेज चांगला आहे मार्कांसाठी. ओके. समोर जाऊया आपण आता. अशा प्रकारे इंग्लिशमध्ये पेपर लिहिला. खूप शॉर्टमध्ये लिहिला याने, पण इंग्लिशमध्ये पेपर लिहिल्यामुळे त्याला 3 मार्क मिळाले. जर मराठीमध्ये लिहिला असता, याला 2 मार्क मिळणे अवघड झाले असते. ठीक आहे. भाईला काही-काही ठिकाणी खरोखर 4 मार्कांची आवश्यकता होती. इंग्लिश मीडियम असल्यामुळे, पण त्याने एक्स्ट्रा लाईन मारली आणि व्याख्यानं लिहिल्यामुळे त्याचे मार्क कटलेले आहेत बघा. इथे बघा त्याने शॉर्टकटमध्ये लिहिलं, त्याला काही मार्क नाही मिळाले. ओके. असं कधी-कधी होऊन जातं. बघूया भाईला किती मार्क मिळाले लास्टला.
31 मार्क मिळाले. एका मार्काने पेपरचा बॅक राहिला. 100% हा पास झालेला आहे रिचेकिंगमध्ये नो डाउट. कारण पहिल्या काही-काही ठिकाणी जे आहे खरोखर 4 मार्कांची आवश्यकता होती आणि त्याचे 2 ठिकाणी मार्क वाढले असतील. त्यामुळे त्याला 33-34 मार्क आरामात झाले असतील. म्हणजे तो पास झालेला आहे. काही अडचण नाहीये. 32 मार्काला पासिंग असते थेअरीसाठी. ओके. तर हा पास झालेला आहे. काही अडचण नाहीये. आता बघा आपल्याकडे आहे ई पर्यावरण. पर्यावरण बघा मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठी देखील आहे. ई 201 हा मराठी मीडियमसाठी आहे. ई 204 हा इंग्लिश मीडियमसाठी आहे. दोघांचे सब्जेक्ट सेम असतात. फक्त कोड वेगळा आहे इंग्लिश मीडियमवाल्यांसाठी. ओके. समोर जाऊया. अक्षर खूप छान आहे. आय थिंक हा मुलीचा पेपर आहे. आय नो, आय नो. हा मुलीचा पेपर आहे. सार्वजनिक स्रोताचा वापर करताना ओके. हा पर्यावरणाचा बघा पहिला प्रश्न आहे. आय थिंक दुसरा आहे का चौथा आहे काय माहिती. ओके. जो असेल तो 3 मार्क मिळालेत. आता इथे देखील बघा ह्या ताईच्या बघा इथे विनाकारण 1 मार्क कटलेला आहे. जसं तुम्हाला सांगितलं मी हिने फक्त व्याख्या लिहिली चांगली गोष्ट आहे. मुद्दा मांडला. पण बाकीचे घटक कुठे गेले? ॲटलीस्ट 3 तरी घटक लिहायला पाहिजे होते. म्हणजे इथे विनाकारण 1 मार्क कमी झालेला आहे. अक्षर चांगलं आहे नो डाउट. इथे देखील बघा हिनं कुठलाही एकही मुद्दा मांडला नाहीये. तर त्यामुळे थोडंसं कदाचित ताई तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल, तर इकडे थोडंसं लक्ष द्या. एवढा चांगला पेपर लिहिला तुम्ही आणि तुम्हाला फक्त 3-3च मार्क मिळालेत. कदाचित तिथं 4 मार्कांची आवश्यकता होती आणि खरोखर 4 मार्कांची आवश्यकता होती. आता बघा, कधी-कधी काय होतंय ना, इथं बघा, हे खरोखर 4 मार्काचं उत्तर आहे. नो डाउट. मुद्दे लिहिलेले आहेत, व्याख्या देखील लिहिलेली आहे. इथे खरोखर तुम्हाला 4 मार्क मिळायला आवश्यकता होती. पण कधी-कधी काय होतंय, तुम्ही विनाकारण असं करता सुरुवातीला, त्यामुळे कधी-कधी एक्झामिनर किंवा जो चेकर असतो, तो कधी-कधी असं करतो. त्याला सवय लागून जाते 3-3 मार्काची. ठीक आहे. इथे देखील तुम्हाला 3 मार्क मिळालेले आहेत. इथे देखील 3 मार्क मिळालेत. इथे बघा तुम्हाला 4 मार्क मिळालेत. ठीक आहे. कदाचित त्यानं ते समोरचा अगोदरचा बघितला असेल आणि इथे तुम्हाला 4 मार्क देऊन टाकले. म्हणजे चांगली गोष्ट आहे. इथे देखील बघा तुम्हाला 4 मार्क दिलेत. कारण अक्षर तुमचं चांगलं आहे. मुद्दा देखील व्यवस्थित मांडलेला गेलेला आहे. त्यामुळे तुम्हाला 4 मार्क याच्यामध्ये मिळालेले असतील. पर्यावरणाला तुम्हाला मार्क किती मिळाले होते मला बघू द्या खाली एकदा लास्ट पेजला. 23 मार्क तुम्हाला मिळालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे तुमचे 3 मार्क वाढले असते. 23 आणि 3 26. ओके 26 मार्क तुमचे वाढलेले आहेत कदाचित समजा. तर तुम्हाला 5 ते 6 मार्कांचा ग्रेस मार्क्स मिळतो. म्हणजे 32 मधून 6 गेले 26. ओके. 3 आणि 3 राइट. तुमचे 3 मार्क वाढले असतील आणि तुम्हाला 5 ते 6 मार्कांचा ग्रेस मिळाला असेल. तुमचा पेपर निघाला असेल. बरोबर? 5 मार्काचा 6 मार्काचा ग्रेस तुम्हाला नॉर्मली मिळतो. ओके. जर समजा तुम्हाला 28 मार्क मिळाले असतील किंवा 27 मार्क जर तुम्हाला मिळाले असतील, ओके. तर तुम्हाला 5 मार्कांचा ग्रेस मिळतो. हे तुम्हाला गोष्ट लक्षात घ्यायची आहे. पण ग्रेसचा नियम असा आहे, की तुम्ही बाकीच्या 5 विषयामध्ये किंवा बाकीच्या विषयामध्ये तुम्ही पास असले पाहिजे. तरच तुम्हाला 5 मार्कांचा ग्रेस मिळतो. चला ठीक आहे, हरकत नाही. समोर जाऊया. एम-जी-एम 105. एम-जी-एम 105 हा देखील बघा कॉमर्सचाच पेपर आहे. समोर जाऊया. इथे देखील बघा डायरेक्ट मुद्दे लिहिलेले आहेत. ओके. इथे व्याख्या वगैरे काही लिहिलेली नाहीये. तर 3 मार्क मिळालेले आहेत आणि बघा विनाकारण इथे रेष ओढलेली आहे बघा लेफ्टला. तर ही रेष ओढायची काही आवश्यकता नव्हती. ठीक आहे. आता मी काय बोलू याच्या पलीकडे मलाच या गोष्टीचा कधी-कधी संताप होतो. विनाकारण का रेषा ओढतात? हरकत नाही. आणि परत बघा दुसऱ्या पेजवर देखील उत्तर लिहिलं. म्हणजे मग माझं म्हणणं असं आहे तुम्ही किती पेपर उत्तर लिहिलं 2 पेजवर तरी तुम्हाला एकाच पेजचे मार्क मिळणार आहेत. उत्तर तसं त्यांचं 4 मार्कांचं आहे, पण विनाकारण दुसरं पेज खराब केलं. ठीक आहे. इथे बघा तुम्हाला किती मार्क मिळाले तिथं 10 पॉइंट तुम्ही डायरेक्ट लिहिलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळाले आहेत फक्त 3. ठीक आहे. व्याख्या गायब झाली. 3 पॉइंट मिळाले. ठीक आहे. हरकत नाही. समोर जाऊया अजून 3 मार्क. इथे देखील बघा तुम्हाला 3 मार्क मिळाले आहेत. अक्षर चांगलं आहे, पण विनाकारण जास्त नाही करायचं. ठीक आहे. 3 मार्क मिळालेले आहेत. ॲक्चुअली उत्तर 4 मार्कांचं आहे. कधी-कधी वायसीएमकडून सुद्धा कमी जास्त होऊ शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जे तुम्हाला 2 मुद्दे सांगितले, विनाकारण रेषा ओढायच्या नाही. बघा इथे रेषा नाही ओढाल्या. पण व्याख्या जो तुम्हाला लिहिणं महत्त्वाचं आहे. व्याख्या देखील लिहिणं महत्त्वाचं आहे. डायरेक्ट मुद्दे नाही लिहायचे. ओके. व्याख्या सुद्धा लिहिली घ्यावी सुरुवातीला. एखादा मुद्दा लिहिला पाहिजे. तुम्ही एखादा पॉइंट लिहिला पाहिजे किंवा एखादा पॅराग्राफ लिहिला पाहिजे. ओके. तेव्हा तुम्हाला मार्क वगैरे मिळू शकतात. बघा 33 मार्क मिळालेले आहेत. तुम्ही ऑलरेडी पास झालेले आहात. माझ्या मते तुम्हाला 2-3 मार्क वाढतील अजून 35-36 तुमचे मार्क झाले असतील कदाचित. मी तुम्हाला त्यावेळेस देखील सांगितलं होतं. ठीक आहे, हरकत नाही. जे कोणी असेल ते. लास्ट पेपर बघूया आपण त्यामध्ये सायकॉलॉजी 217. बीएचा पेपर आहे सेकंड इयरचा. सायकॉलॉजी 217. ह्याच्यामध्ये बघूया आपण आता खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न लिहा. सर्वात मोठा पहिला पॉइंट असा आहे, की ज्यांनी इथे बघा प्रश्नाची हेडिंग टाकलेली आहे. प्रश्न लिहायची आवश्यकता नसते. पण तुम्ही जर का बारकाईने बघितलं, तर बघा जी लास्टला वरती लाईन असती, ती आपण तशी ब्लँक सोडतो. पण त्यांनी इथे प्रश्नाचं उत्तर प्रश्न लिहिलेला आहे. तर हरकत नाही आपण हे गृहीत धरलं जाणार नाही. पण शक्यतो प्रश्न लिहायचा नाही, डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात करायची. ठीक आहे. ओके. पालकत्वाची तयारी ठीक आहे. पालकत्व आता जे काही पेपर असेल हा, बघा सुरुवात चांगली केलेली आहे, पॉइंट देखील चांगला लिहिलेला आहे आणि मार्क मिळाला फक्त एकच. याचं कारण असं आहे, कदाचित तुम्ही विनाकारण रेष ओढलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे, की तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे, म्हणजे प्रश्न लिहिलेला आहे वरती आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे, की तुम्ही पार मिक्स करून लिहिलेलं आहे. ठीक आहे. पण इथं खरोखर यांना 2-3 मार्कांची आवश्यकता होती. माझ्या मते त्यांना 3 मार्कावरती द्यायला पाहिजे होते. ठीक आहे. इथे देखील बघा त्यांना एकच मार्क दिलेला आहे. इथे देखील बघा त्यांना मुद्दे वगैरे चांगले लिहिले आहेत. त्यांना 3 मार्काची तर आवश्यकता होती, पण एकच मार्क दिलेला आहे. ठीक आहे. मुद्दे चांगले आहेत, पेपर चांगला लिहिलेला आहे बघा. अशा प्रकारे उत्तर लिहिलं पाहिजे. ओके.
फक्त वरती विनाकारण प्रश्न लिहायचा नाही. ठीक आहे. खूप मार्क कटले यांचे. चेक करणारा काय वाटलं काय माहिती. ठीक आहे. पण 2-3 गोष्टी ज्या आहेत आपल्या महत्त्वाच्या बारीक-बारीक त्यावर तुम्हाला भर द्यायचा आहे. ओके. यांना बघा किती मार्क मिळाले होते? 7-8 मार्क असतील यांना फक्त. बघा 7 मार्क आहेत आणि खरोखर यांचा पेपर जो आहे तो पासिंग होण्याच्या लायकीचा आहे. तुम्ही जर का 2-2 मार्क जरी बघितले 2, 2, 2 6 मार्क 6 अन् 4 10, 10 आणि 14 सॉरी 10 आणि 4 14, 14 आणि 7 21 म्हणजे ग्रेस मार्क्स मिळून कदाचित त्यांची भरती झाली असती पासिंगची. पण काही काही ठिकाणी यांना 0 मार्क मिळालेले आहेत. त्यामुळे तिथे त्यांचे मार्क वगैरे वाढले असते. कदाचित ते पासिंगपर्यंत पोहोचू शकले असते. पण अक्षर देखील महत्त्वाचं आहे तेवढंच लिहिणं. अक्षर खराब जरी असेल तरी मुद्दे व्यवस्थित आणि ठळक पाहिजे, समोरच्याला वाचता आले पाहिजे. ओके. मराठी मीडियम असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल. इंग्लिश मीडियमचं कर्सिव्ह रायटिंगचं तर फार अवघड काम आहे. देव जाणे त्यांचं काय होईल ते. ओके. अशा प्रकारचा हा पेपर आहे. तर तुम्हाला या गोष्ट तुम्हाला थोडंसं समजून घ्यायची आहे ही गोष्ट. ही खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आता एक गोष्ट समजून घ्या. मी तुम्हाला याच्यामध्ये काय-काय सांगितलं, की पहिली गोष्ट म्हणजे विनाकारण अशा रेषा ओढायच्या नाही लेफ्टला. स्केल पट्टी सोबत न्यायचीच नाही. काहीच आवश्यकता नाही स्केल पट्टी सोबत न्यायची. ओके. विनाकारण अशा रेषा ओढायच्या नाही. त्यानंतर तुम्हाला मी याच्यामध्ये काय सांगितलं, पॉइंट्स वगैरे, आकृत्या वगैरे तुम्ही काढल्या गेल्या पाहिजे. टेबल वगैरे जिथे काढायचे तिथे काढले गेले पाहिजे. बघा इथं बघा आकृती काढलेली आहे याने. बघा अशा प्रकारचे त्याने मुद्दे लिहिले याच्यामध्ये हाताने रेषा ओढलेल्या आहेत. एकदम सोपं काही अडचण नाहीये. ठीक आहे. असं थोडंसं हायलाइट केलं पाहिजे. तुम्हाला काहीतरी समोरच्याला देखील काहीतरी वेगळं वाटतं चेक करणाऱ्याला. समोर जर तुम्ही बघितलं, इथे देखील तुम्ही बघू शकता. विनाकारण रेषा नाही ओढायच्या. इंग्लिश मीडियमला हा बघ बिचारा इंग्लिश मीडियमला आहे. विनाकारण रेषा ओढल्या. खूप गॅप दिला मध्ये. थोडंसं भरून लिहायचं पेज. उत्तर एखादा पॉइंट शिल्लक झाला तरी चालतो. म्हणजे तुम्हाला जे आहे चांगले मार्क वगैरे मिळू शकतात. पर्यावरणामध्ये देखील बघा इथं याच ठिकाणी ते केलेलं आहे. विनाकारण रेषा वगैरे नाही ओढल्या गेल्या पाहिजे. तुम्ही जेवढं लिहिसाल तेवढं चांगलं लिहायचं, मनाने लिहायचं, काही अडचण नाहीये. ठीक आहे. एवढं चांगलं अक्षर असून सुद्धा यांना 3च मार्क मिळाले. कदाचित तिथं 4 मार्क मिळायला पाहिजे होते. ठीक आहे. म्हणजे तुम्ही छोट्या-छोट्या चुका करता आणि त्याच तुम्हाला समोर भवतात. ही गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये समजून घ्यायची आहे. ठीक आहे. तर 2 गोष्टी मी याच्यामध्ये महत्त्वाच्या कुठल्या सांगितल्या? विनाकारण रेषा ओढायची नाही. वरती प्रश्न प्रश्न लिहायचा नाही. डायरेक्ट उत्तर लिहायचं. जास्त ओळ लिहायची सोडायची नाही. फक्त एकच ओळ वरती सोडायची. बघा, फक्त ही वरची ओळ सोडायची आणि डायरेक्ट इथून तुम्ही लिहायला सुरुवात करू शकता. ठीक आहे. आणि पॉइंट्स वगैरे देखील तुम्हाला मुद्देशीर लिहायचं पाहिजे. आकृती काढली पाहिजे. पहिला मुद्दा मांडला पाहिजे. तर तुम्हाला नक्की 5 पैकी 4 मार्क आरामात मिळतील. ओके. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल. पेपर कशाप्रकारे लिहायचा? आजच्या व्हिडिओमध्ये खूप मेहनत लागली मला हे जमा करायला वगैरे, वगैरे बऱ्याच गोष्टी करायला, सिक्वेन्स लावायला. माझ्याकडे जवळपास 70-80 पेपर आले होते. त्यातून मी पेपर निवडलेत. म्हणजे खूप चांगले-चांगले पेपर वगैरे मी निवडलेत. पण आता बघूया. बाकीचे देखील बरेच प्रश्न आहेत. ओके. तर तुमच्यापैकी ज्यांचा हा पेपर असेल, त्यांनी जर हा व्हिडिओ बघत असेल, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. मी कुठल्या-कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, अगोदरही सांगितल्या होत्या रिचेकिंगच्या वेळेस आणि आताही त्याच सांगत आहे तुम्हाला. तर सर्वांनी याच्यावरती थोडंसं आवर्जून लक्ष द्या, समजून घ्या. ठीक आहे. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.